हाय. तर आम्ही गेलो होतो मिनी काश्मीर बघायला. आम्हाला समजलं की डोंबिवलीमध्ये मिनी काश्मीर आलेलं आहे. तर मग काय मुलांचा उत्साह बघण्यासारखा. मुलं म्हणाली, चला जाऊया आपण बघायला मिनी काश्मीर. तर मग या ठिकाणी आम्ही आलो ऑटोने. आणि हे तुम्ही बघत आहात तर हा बाहेरचा सीन आहे मिनी काश्मीरचा. तर या ठिकाणी पेंग्विन वगैरे असं त्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. जस्ट आम्हाला माहीत नव्हतं, पण आतमध्ये गेल्यावरती कळालं. या ठिकाणी हा छान झरा केलेला आहे त्यांनी. ही आली पळणवी. त्यांना तर फार आनंद झालेला होता की आपण मिनी काश्मीर बघायला जातोय. त्या ठिकाणी त्या लोकांनी तिकीट काढलेलं आहे. तिकीट आहे 100 रुपये. 3 वर्षाच्या वरती जरी मुलं असलं तरी 100 रुपये आहे. आणि 100 रुपयामध्ये आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो. तर ही झाली आपली स्टार्टिंग. ते चढत आहे पळणवी आणि चिरायू. हे आतमध्ये गेलेलो आहोत आपण. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पूर्ण असं छान सजावट केलेली आहे. पूर्ण ग्रीनरी असे वेगवेगळे फुलं छान. ती समोर हार्ट आहे. त्या हार्ट ठिकाणी पण आम्ही भरपूर फोटो सेशन केलेले आहेत. आतमध्ये गेल्यानंतर हे असं गेट आहे. या गेटमधून आतमध्ये जायचं असतं. या ठिकाणी पण आम्ही भरपूर फोटो सेशन केले. आता खालती आलो. खालती हे पूर्ण बर्फासारखं जे दिसतं आहे ना, हे ॲक्च्युली बर्फ नाही आहे. त्यांनी थर्माकोल टाकलेलं आहे त्या ठिकाणी. आता खूप कमी झालेलं आहे. ते म्हणत होते जेव्हा स्टार्टिंगला आम्ही केलं ना तेव्हा खूप थर्माकोल होते, पण आता खूप लहान लहान मुलं उचलतात आणि फेकतात, त्यामुळे ते थोडं कमी प्रमाणात दिसतं आहे आपल्याला. तर हे जे सगळं जे व्हाईट आहे हे सगळं थर्माकोल आहे. असे छोटे छोटे घरं केलेले आहेत त्यांनी. म्हणजे एक स्टॅच्यू उभारलेला आहे. आम्ही लवकरच गेल्यामुळे गर्दी एवढी नव्हती, थोडी मिनिममच गर्दी होती. असे 3 प्रकारचे त्यांनी वेगवेगळी घरं केलेली आहे. आणि हे जे व्हाईट दिसतंय तुम्हाला हे पूर्ण थर्माकोल आहे. या साईडला असं पूर्ण गार्डन बनवलेलं आहे त्यांनी. हे बघताय हे दोघं जण तर खूपच मस्ती थर्माकोलची. चिरायू तर शेवटपर्यंत त्या थर्माकोलमध्येच खेळत होता. मजा खूप. हो. त्यानंतर आम्ही ह्या साईडला आलो. आता ह्या साईडला तुम्ही बघताय, ह्या साईडला पण असं छान त्यांनी हे तर पूर्ण थर्माकोल आहे. आणि इथं आता काश्मीरमध्ये काय फेमस आहे तर ॲपल, म्हणून त्यांनी या ठिकाणी ॲपलची झाडंसुद्धा केलेली आहेत. आणि ती नकली आहेत, पण खूप सुंदर म्हणून दिसायची ती झाडं जी आहेत. आता आमच्या पाठीमागे तुम्ही बघतात की ॲपलची झाडं ती नकली आहेत, पण खूप सुंदर दिसतात. मुलांसोबत मी पण खूप एन्जॉय केलं. आम्ही खूप मस्ती केली तिथं. थर्माकोल एकमेकांच्या अंगावरती टाकणे वगैरे खूप मस्ती केलेली आहे. आणि असं छान थंडगार वाटत होतं खूप. बघताय तुम्ही मस्ती त्यांची. प्रत्येक ठिकाणी एसीने कूलर लावलं होतं, त्यामुळे असं थंडगार वातावरण होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी पण हे असं घर आहे. असं स्टेअरने वरती जाऊन या ठिकाणी छान. आता हे आपण पुढे आलेलो आहे. पुढे त्यांनी इग्लू केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी इग्लू आहे. आणि हे काही स्टॅच्यू तयार केलेले आहेत. आता स्टॅच्यूमध्ये तिथं डॉगी पण होता. आणि त्यानंतर हे पेंग्विन आहे. हे खरं तर खूप अट्रॅक्शन आहे त्यांचं. पेंग्विनची ती हालचाल करणे, मूव करणे, ती खूप छान वाटत होती मुलांना बघण्यासाठी. आणि त्यानंतर आता हे जे दिसतंय ना, अशी कूलर त्यांनी प्रत्येक ठिकाणी लावलेले आहे. एक 5-5 मिनटाच्या अंतरावरती त्यांनी कूलर लावलेली आहे. अशी पेंग्विन आहे, ही खूप हालचाल करतात. त्यानंतर पुढे आपण बघू तर हे बियर पण आहे. ते बियर पण छान हालचाल करतात, तर आपल्याला खूप छान वाटतं, असं बघण्यासारखं वाटतं. जरा मुलांना थोडासा आनंद, थोडंसं चेंज काहीतरी छान वाटत होतं बघायला. हे छोटं बियर त्यांचं. अजून थोडंसं आपण पुढे गेल्यानंतर हे अजून एक बियर आहे.
त्यांची मूवमेंट पण खूप छान होते. आणि हे हार्ट दिसता इथून मग आपला रिटर्न जायचा एक्झिटकडे रस्ता तयार होतो आपल्याला. हे एक्झिटसाठी केलेलं आहे त्यांनी. ही सगळी हार्टची हे केलेली डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. आणि ही सगळी फुलं आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत त्यांनी आजूबाजूला सगळीकडे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल फुलं खूप सुंदर दिसत होती. आणि फोटो सेशन तर आपण भरपूर करू शकतो. प्रत्येक स्पॉट हा फोटो सेशनसाठी खूप छान आहे. आम्ही भरपूर फोटो काढली. आता हा जो एक्झिटचा रस्ता आहे, आता इथून डायरेक्ट आपण बाहेर जाऊ शकतो. हे बाहेर जाण्याचं आहे. बाहेर जाण्याला पण त्यांनी असं छान ग्रीनरी केलेली आहे. आणि आता इथून डायरेक्ट आपली एक्झिट आहे. आणि एक्झिट नंतर बाहेर आल्यावरती वस्तू खरेदी करणे वगैरे असे काही शॉप आहेत. त्यानंतर फूड स्टॉल आहे. आणि फूड स्टॉलनंतर लहान मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर आहे. मग आम्ही खाल्लं, थोडी शॉपिंग केली, थोडेसे मुलं खेळलेत आणि त्यानंतर आम्ही घरी आलो.